राजमा चावल तर सगळ्यांचाच फेवरेट असतो, पण राजमा पुलाव तुम्ही कधी ट्राय केलायत का? असा मोकळा पुलाव, तोही घरच्या घरी बनवण्यासाठी अगदी सिंपल आहे. कुकरमध्ये ना 2-3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर 2 तमालपत्र घालायची. त्याच्यामध्ये काही खडे मसाले मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, तर चेक करा. खडे मसाले परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. थोडासा परतून झाल्यावर त्यात एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घालायचा. त्यालाही परतायचं. मग 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मग तिलाही छान परतून झाल्यावर गॅसचा फ्लेम स्लो करायचा. चमचाभर लाल तिखट, चमचाभर धणेपूड, गरम मसाला मिक्स आहे तो घातलेला आहे. थोडीशी हळद घातली आहे आणि मग इथे मसाल्यामध्ये मी 1 कप राजमा घातलाय. हा राजमा मी 6 ते 7 तासभर भिजत ठेवला होता आणि मग 2-3 शिट्ट्या सुद्धा काढल्यात कुकरमध्ये पाणी घालून. जे पाणी एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा ह्यात घालायचं आणि मग 2 कप तांदूळ जे आहेत बासमती, त्यालाही स्वच्छ धुवून यामध्ये घातलेलं आहे. आता भात शिजण्यासाठी मी 2.5 कप वरतून पाणी घातलंय. कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. टोटल इथे 3.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यावर चमचाभर ना तूप घालायचं. ह्याने भात छान मोकळा होतो. मिक्स करून कुकरचं झाकण बंद करायचं आणि फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची. कुकर पूर्णपणे थंड झाला की उघडून घ्यायचा. मग हा असा मस्त राजमा पुलाव तयार होतो. एकदम मोकळा असतो आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी लागतो. कोणत्याही सणासाठी किंवा पार्टीसाठी तुम्ही हा राजमा पुलाव नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.